की अनेक क्षेत्रामध्ये ना प्रत्येक जण म्हणतो की मी प्रावीण्य मिळवलंय. अगदी त्याच वेळेला त्यांच्या नावापुढे अनेक मोठी नावं बिरुद नोंदली जातात. परंतु डॉक्टर नेहमी म्हणतात की आम्ही प्रॅक्टिशियन्स आहोत. कधी मोठा डॉक्टर मोठा सर्जन देखील नेहमी म्हणतो की आम्ही प्रॅक्टिशियन्स म्हणूनच कामकाज करतोय. अर्थात आयुष्यामध्ये आपण केवळ शिकतो आहोत, त्यामध्ये मोठं प्रावीण्य मिळवलंय या सांगण्याचा नेहमीच प्रयत्न डॉक्टरांचा कदापि नसतो. हा बॉल इथे एक्स्ट्रा रन येते, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीचे बॅटर तुटून पडलेत. यावेळेचा चेंडू थेट शरीराचा मारा, इथे धाव घेण्याचा प्रयत्न. दिवसा ढवळ्या अगदी पोलीस स्टेशनच्या शेजारी झालेली धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. रन्स मिळाले ती एक. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत 15. 15 ऑन दी बोर्ड. आगामी कालावधीमध्ये याच मैदानावरती अनेक स्पर्धांचे बिगुल वाजतील, ज्यामध्ये आई प्रीमियर लीग एक नामवंत स्पर्धा या विभागाची आणि या परिसराची म्हणून आपण पाहतो. लोअर फुलटोचा ऑन साईडला केला, शॉर्ट मिड विकेटला केवळ एक सिंगल मिळेल. अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 17 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आगामी कालावधीमधील अनेक मॅचेस या मैदानावरच्या कव्हर केल्या जाणार आहेत. आणि केवळ इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ही वाहिनी काम करेल. हा बॉल ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एका एका धावीने संघ पुढे सरकतोय. थेंबे थेंबे तळे साचे. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 2 चेंडूंचा खेळ या षटकातील अजूनही शेष आहे, परंतु रन्स आल्यात ही बाब जमेची राहिली आहे. बॅटिंग करत असताना आसुडगाव टीम यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल इथे निसटलाय. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती दडपण आलं. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या, 2 धावा इथे कंप्लीट केल्या, 20 बनल्यात. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील षटकातील षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल उजवे यशीवरती गोलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय की वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये हा दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळालाय. ज्या गोलंदाजाची दिशा चांगली ना त्याच वेळेला संघाची दशा चांगली राहते. अशा स्वरूपाचे चेंडू तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जातील. वाईट +1 धावा आल्या त्या 2. 22 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. आसुडगाव टीम बॅटिंग करते. रोशनसाठी हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. 11च्या धावगतीने म्हटल्यात 22 विदाउट लॉस. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. तुलसी, प्रेरणा आणि त्याच्या अगेन्स्ट श्रीजी सन्स संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टनी आपण टॉस करणार आहोत. आदरणीय राजेजी पाटील साहेब आणि अगदी त्यांच्या साथीला आनंदी सोनावणे साहेब, भाजपा युवा मोर्चा नावडे, ज्यांचं आगमन झालं, मी त्यांना विनंती करेन आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपली उपस्थिती प्रार्थनीय साहेब. आपण आला आहात, आम्ही आपले आभारी आहोत. मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 24 आहे. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावर. डावखुऱ्या त्याचा बॅटरला देवाने मुक्त हस्ते उधळण केलेली असते. त्यांची टायमिंग, त्यांची ताकद, त्यांच्याकडे असणारी पॉवर आणि मोहनची बॅटिंग मधली पॉवर आहे ना, ती त्याला इथे दाखवावी लागेल. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉक्टरने गोलंदाज इथे या निघणाऱ्या धावांवरती रामबाण उपाय आणलाय की काय, कारण धावा थांबल्यात या षटकामध्ये. केवळ 2 बॉलवरती 2 आल्यात. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या 25.
25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू, हा बॉल लोअर फुलटोज आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती येतील तद्वर मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. हा बॉल यावेळेला लांब लचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत षटकार. टळपते 32 धावा धावफलकावरती आहे. 32 ऑन दी बोर्ड. हा बॉल लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक, धाव मिळतील त्याच्यावर, हा आलाय चौकार. कॅप्टन आणि श्रीजी संघ, चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या त्वरित टॉस करण्यात येईल. पुढचा सामना टॉस साठी या तुलसी प्रेरणा आणि त्याच्या अगेन्स्ट श्रीजी संघ टॉस करण्यात येणार आहे. बॉलरची नावं सांगा. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लक्ष इथे उभारण्यात आलंय. 37 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये उभारण्यात आलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. बाबाजी शेठ डेरे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. सीएचे प्रीमियर लीग असू द्यात किंबहुना डॉग्स प्रीमियर लीग असू द्यात, नेहमी ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय पाहायला मिळते. आणि अर्थात नेहमीच आपण पाहिलं तर प्रसिद्ध मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, आदरणीय बाबाजी शेठ डेरे साहेब यांचं देखील आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे आदरणीय बाबाजी शेठ डेरे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि कैलास मामा सरजीने यांनाही आपण त्यांच्या साथीने पाहत आहोत. मामा म्हटल्यानंतर खोलवर टप्प्याची गोलंदाजी. चला, विजयासाठी लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. ते अर्थातच आपण पाहत आहोत 37 रनचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. या विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय बाबाजी शेठ डेरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मामा आपण या एकत्रितपणे संपूर्ण सीएचे बांधव आणि ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गोरख शिंदे यांना देखील आपण पाहतोय. आणि बाबाजी शेठ डेरे, गोरख शिंदे, त्याच वेळेला कैलास मामा सरजीने यांनाही आपण पाहत आहोत. अर्थात सर्वांचं हार्दिक असं स्वागत. एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक. आदरणीय राजेजी पाटील साहेब यांचाही सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आदरणीय संजयजी पाटील साहेब, गुरु आणि संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण पाहत आहोत विशेष सन्मान. डॉक्टर सचिन गोळे आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये
अमित शिंगारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. लक्ष आहे 37 धावसंख्येचं. आनंदजी सोनावणे साहेब यांचाही सन्मान आम्ही करतो आहोत. आनंदजी सोनावणे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारतीय युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कमध्ये मोहन 37चा करायचा. पाठलाग सामन्याला होती सुरुवात. पुढच्या मॅचचा टॉस तुलसी प्रेरणा आणि श्रीजी संघ. पुढच्या मॅचचा टॉस झाला आणि टॉस जिंकला तुलसी प्रेरणा या टीमने. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कमध्ये मोहन, ज्याची बॅट टळपली होती. सर्वाधिक जास्त धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. तब्बल 27 धावांची नॉट आउट इनिंग त्यांनी साकारली. मॅरेथॉन इनिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध 37चा पाठलाग. पहिला बॉल 18 चेंडू आणि 37 धावा. पहिला चेंडू थेट डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अगदी सचिनजी नाईक यांनी टायटनिक पोस्ट देत असताना इथे सांगितलं की व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन व्हाईट बॉल येते. या संघाची धावसंख्या अवांतराने सुरुवात झाली आहे इनिंगला. हा बॉल हाफ ट्रॅकर, दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने वधारेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. काय फटका पाहायला मिळाला सचिन यांच्या बॅटमधून. डॉक्टर सचिन पुढे साचवले होते. हा बॉल ज्या प्रकारचा पाहायला मिळाला. पंचाकडे अपील बोट आकाशाकडे. खेळाडू क्रमांक पहिला बाद. आमच्या जोडीला हरवायला. दम लागतो भावा, दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादलला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादलला हरवायला. पहिला खेळाडू बाद होत असताना यष्टीरक्षकाच्या हाती झेल सुपूर्द करून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्वप्नील यांना आपण पाहतोय. डॉक्टर स्वप्नील 11च्या 11 डॉक्टर या ठिकाणावरती उपस्थित आहेत. हलक्या हाताने संयमाने केले. धीरोदार्थता चांगली दाखवली. आदरणीय राजारामजी माने साहेब MSCBचे अधिकारी ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहतो आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलंही हार्दिकाचं स्वागत साहेब. आपण या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झाला आहात. लोअर फुलटॉस बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना खोलात टाकलेला चेंडू जो डॉट बॉल येतोय. MSCB म्हटल्यानंतर 24 आवर्स ड्युटी दी मात्र त्यांची नेहमी पाहायला मिळते. हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. हा बॉल कमी गतीने इथे पाहायला मिळतोय. धावफलकावरती केवळ 7 स्थिरावलेली धावसंख्या. रन्स आलेल्या नाही आहेत. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती इथे निश्चित झालेली पाहायला मिळाली. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना मोहन अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असते ना त्याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. हा बॉल उजव्या यष्टीवरती होता. पुढे सरकले. फटका खेळण्यासाठी व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. 8 धावा धावफलकावरती. 37चा पाठलाग करायची 29ची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही राहिली आहे. पुढचा बॉल. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लांबलचक उत्तुंग षटकार.
षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते आहे. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत षटकाराच्या मदतीने 14. 14 ऑन दी बोर्ड. आज या खांदा कॉलनी मधील एक प्रसिद्ध मराठी उद्योजक तथा व्हॉट्सअप वरती सतत सक्रिय असणारी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ना, तुम्ही मेसेज करा क्षणार्धात त्याचा रिप्लाय येईल असे शशीजी इंगळे यांचंही हार्दिक असं स्वागत. आणि या मैदानावरती 365 दिवस पाणी उपलब्ध करून देण्यात येतोय. धावा आहेत एकंदरीत 15. षटकार आलाय 9 नंतर आलेला षटकार. 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 15 धावा धावफलकावरती आहे. सदतीचा पाठलाग चालू आहे. शशी इंगळे नेहमी म्हणतात की आयोजन कोणाचंही असू द्यात, गळा कोणाचा ओला सुका राहणार नाही. पाण्याची आवश्यकता असेल तर मी ते नेहमीच पुरवेन, परंतु केवळ पाणीच. त्याच्या पुढचं तुम्ही समजा. लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. 15ला 1. 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला. रूम बनवला होता. रूम बनवला. इथे धावा प्राप्त केल्या. दुहेरीसाठी पलटलेत वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये धावतायत. फिटनेससाठी नेहमीच आलेल्या पेशंटला नेहमी फिटनेसचे धडे देणारे डॉक्टर आज मैदानाच्या आतमध्ये सुदृढपणे धावत असताना आपण पाहतोय. स्वास्थ्याकडे चांगल्या दर्जाचं लक्ष त्यांनी दिलंय. 40+ होऊन देखील एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ते खेळतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. खोला टाकला. डाऊन द ग्राउंड केलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मोहन त्या ठिकाणी आहेत. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. जिथे तिथे पाहावं तिथे तो खेळाडू उभा आहे. स्कोर कार्डवरती धावा त्या 18ला 1. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल कमी गतीने लपेटला. ऑन साइडला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूवरती येतील तद्वर मात्र रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्यात. एकंदरीत 2. 1-1 धावेने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा दुहेरीच्या मदतीने 20 ऑन दी बोर्ड आहेत. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॉडीचं संतुलन बनवलं. हँड अँड कॉर्डिनेशन चांगला ठेवला, परंतु त्याहूनही अधिक जिगरा चांगला होता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे पळून पूर्ण करण्यात येते. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सदतीचा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल बॅकफुटला हलक्या हाताने कट केला. सिंगलने काही चालणार नाहीये, बिघडणार नाही प्रतिस्पर्ध्याचं. 3 षटकांच्या मॅच मध्ये 37 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये मोठे स्ट्रोक देखील यायला हवेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा, परंतु अगदी त्याच वेळेला बाउंड्रीज बॉल वरती तुम्ही सिक्सर्स कसे लगावता येतील ना, याकडे कल असायलाच हवा. स्कोर कार्ड वरती त्या 22. 7 बॉल आणि 15ची गरज. हा फटका डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. फलंदाज बाद. 6 बॉल 15ची गरज. थोड्याच वेळापूर्वी आपण बाबाजी टेरे साहेब यांची उपस्थिती इथे पाहिली, परंतु अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड आणि ऑल टाइम गोल्ड असा खेळाडू सतीश देवकर याचे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या खेळाडूचं वय कधी वाढलंच नाही आणि अर्थात एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नेहमी पाहतो. 22ला 2 येणारे 6 बॉल आणि 15ची गरज. दशरथ म्हात्रे यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतो आहोत. 6 बॉल आणि 15ची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा.
हा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, ही धाव घेण्याच्या प्रयत्नात खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. डॉक्टर शशिकांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे 5 बॉल विजयासाठी 15ची गरज, 5 चेंडू आणि 15 धावा. कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल, इथे व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. चांगल्या धाटणीचा चेंडू इथे हाताला गेला. डॉट बॉल येत असताना आपण पाहत आहोत दशरथ म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आल्यात. अचूक नियंत्रित बद्ध गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळाल्यात. आसुडगाव संघ बॉलिंग करतोय, डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. या धावा हलक्या हाताने केले. कबसला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. रन्स कंप्लीट करण्यात आल्यात ते केवळ 1. येणारे बॉल आता मात्र इथून शेष राहिले 3 बॉल आणि 14ची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 14 धावा. 1-7 लाईव्हचे अर्थात ओनर स्वतः कामकाज करत असताना आपण पाहतो विनूजी कोळी यांना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पवार मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत खांदा कॉलनी सेक्टर 7 मध्ये त्यांचं क्लिनिक आहे. धावफलकावरती धाव आहेत ते 23. खोलात टाकलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध. आता मात्र दोन्ही गाड्या एका डोळ्यावरती आल्यात. अपघात निश्चित. थँक्यू. शेवटचा बॉल आणि तो देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. अर्थात मॅच इथे जिंकली आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दशरथ म्हात्रे यांनी केलेली कमालीची गोलंदाजी त्या जोरावरती सामना इथे जिंकला. 1 धाव खर्च करत जिथे मात्र आपण पाहिलं तर जिथे 3 विकेट ज्यांच्या नावावरती राहिल्या असे दशरथ म्हात्रे यांची गोलंदाजी आपण पाहिली या षटकामध्ये. सामना इथे जिंकला आसुडगाव टीमने. या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्काराचा एकदा